राधाकृष्ण पौराणिक कथा। इंद्राची पत्नी शची ही एकदा विष्णूचे सौंदर्य पाहून त्याच्यावर भाळली. प्रत्यक्ष विष्णूशी आपला अंगसंग व्हावा अशी कामना तिच्या मनात निर्माण झाली. पण ती गोष्ट शची म्हणून इंद्राची पत्नी असताना ते शक्य नव्हते. विष्णूने तिची इच्छा ओळखली. कृष्ण अवतारात अनेक ऋषी व देवता विविध कार्यासाठी जन्म घेऊन यावयाच्या होत्या. यक्ष गंधर्व यायचे होते, भक्त यायचे होते, लक्ष्मी शेष हेही यायचे होते. विष्णूने शशीला गोकुळात राधा म्हणून एका गोपीचा जन्म घेण्यास सांगितले आणि स्वतः बालरूपात कृष्ण म्हणून येऊन फक्त तिच्यासाठी प्रौढ रूप धारण करून तिची इच्छा पूर्ण केली होती. कृष्ण मथुरेस गेला तेव्हा राधा अदृश्य झाली. ती हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली. द्वारकेत येऊन कृष्ण अष्टनायिकांबरोबर संसार करू लागला. तेव्हा ती पुन्हा द्वारकेत आली. कृष्णाच्या बरोबर रुक्मिणीसारखी तीही राहू लागली. राधा व कृष्ण यांना सारखेच पूज्य मानण्यात येते. ही राधा विशेष अधिकारिणी असून ती कृष्णाच्या मांडीवरही बसत असते. कृष्ण सर्व स्त्रियांपेक्षा रुक्मिणीला फार मान देत असे, पण तिच्यापेक्षाही राधेचा मान मोठा होता. रुक्मिणी आली तर कृष्णाजवळ बसणारी इतर कोणतेही कृष्णपत्नी उठू तिचा आदर ठेवी, पण राधा तिची असली तर ती मात्र उठत नसे. राधेच्या आपल्यापेक्षा मान जास्त होतो हे रुक्मिणीला आवडे नसे झाले. ती रागावून द्वारका नगरातून बाहेर पडली. दक्षिण दिशेला दिंडी रवाना गेली. कृष्णाने आपला सर्वश्रेष्ठ मान राखावा म्हणून ती हट्टाने तपश्चर्या करीत राहिली. तिकडे द्वारकेत रुक्मिणी नाही म्हणून इतर स्त्रियांना फार शून्य शून्य वाटू लागले. त्यांना कंटाळा आला. कृष्णाला सुद्धा चैन पडेना. तोही एक दिवस द्वारकेतून रुक्मिणीच्या शोधासाठी निघाला. हातात शंखाऐवजी कमंडलू, गदेऐवजी वेताची काठी आणि वेश संन्यासासारखा असा तो कृष्ण देशोदेशी हिंडत हिंडत दक्षिणेत भीमेच्या काठी आला. तिथे रुक्मिणी तप करीत आहे असे त्याला दिसले. ती ध्यानस्थ होती. वस्त्रे तापसीची, मुद्रा गंभीर, शांत, डोळे मिटलेले, पद्मासन घातलेले. कृष्ण थबकला, कमंडलू खाली ठेवला, वेताची काठी आपल्या दोन्ही मांड्यात धरून व कटीवर दोन्ही हात ठेवून तो रुक्मिणीकडे पाहत उभा राहिला. जरा वेळाने त्याच्या गोड शब्दात तिला हाका मारल्या. तू इथे येऊन रुसून का बसलीस? मला द्वारकेत मुडीच करवत नाही. सारे सुने सुने वाटते. रुक्मिणी म्हणाली, असा चोरासारखा येणारा तू कोण आहेस? मी जाणत नाही. परस्त्रीजवळ असे गोड गोड बोलून आपली बैचेनी सांगण्याचे तुला कोणी सांगितले? अरे परपुरुषा, तुला दुसऱ्यांच्या मागे मागे जायची अशीच सवय आहे की काय? कृष्णाला एकदम हसायला आले. तो पुढे झाला. रुक्मिणीच्या रुसवा त्याने घालविनं तिच्या मनाची समजूत घातली. मी द्वारका सोडून इथे आलो. तो आता परत जातच नाही. आपण इथेच राहूया असे म्हणून कृष्णाने तेथेच राहायचे ठरविले. पुंडलिक नावाचा एक तरुण भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करीत राहत असे. त्याच्या मातृभक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या द्वारकेत गेला. द्वारात उभा राहून तो म्हणाला, पुंडलिका, तुझ्या मातापितांच्या सेवेने मी प्रसन्न झालो. तुला वरदान देतो. काय हवे ते सांग. पुंडलिक त्यावेळी आईचे व पित्याचे पाय चेपित होता. कृष्णासाठी त्याने एक वीट दाराकडे फेकली व म्हटले, देवा, जरा मी ही सेवा करतो. तोपर्यंत तू थांब. मी येतोच. विटेवर उभा राहा. कमरेवर हात ठेवून श्रीकृष्ण त्या विटेवर उभा राहिला. घटकाभराने पुंडलिक मागे थकून द्वारशी आला. त्याने हरिदर्शन घेतले. हरिचरण घट्ट धरले. कृष्ण म्हणाला, पुंडलिका, वर माग. पुंडलिक म्हणाला, मला स्वतःला काही नको. तू जसा या विटेवर उभा आहेस तसाच कायम उभा राहून भक्तांना दर्शन देऊन मुक्त कर. पंढरपूर असे या स्थानाचे नाव प्रसिद्ध होवो. रुक्मिणीसह तू येथेच राहा. पंढरपूर हीच दक्षिणेकडची दुसरी द्वारका हो. वीट स्थल म्हणून विठ्ठल असे नाव तू धारण करून राहा.
असा वर तू मला दे. पुंडलिकाचा हट्ट श्रीकृष्णाने पुरविला. पुंडलिकाने जगाचे हित व्हावे असा वर मागितला. कृष्ण पांडुरंग रूपाने पंढरपुरात राहत आहे. त्या 28 युगे विटेवर उभा असलेला त्या भक्तवत्सल श्रीकृष्णाचे, पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे हरी विजयरूपी चरित्र आहे. पंढरपूर येथे हा ग्रंथ शके 1620 मध्ये मार्गशीर्ष शुद्ध द्वितीयस रचून पूर्ण झाला. ब्रह्मानंद गुरुची श्रीधर कवीवर ही कृपाच झाली. जय हरी विठ्ठल. जय श्रीकृष्ण.